एवढी कॉपी, एवढ्या कॉपीमध्ये एकही कॉपी त्यांना भेटत नाही. अहो 8 प्रकरण घेऊन आलो आहे पुराव्यानीची आणि एकही कॉपी भेटत नाही. म्हणजे ह्यांनी माझी प्रकरण घेतले की नाही विषय आम्हाला बोलायला. आणि मेन कसं आहे की गणेश नाईक साहेब स्वतः बोलतात की एन्क्रोचमेंटची कॉपी द्या तक्रारदाराला पाठपुरावा. तुम्ही आम्हाला कॉपीच दिली नाही, नुसते आम्हाला नंबर दिले आणि ते नंबर पण तुम्हीच ठेवणार. आमच्याकडे पुरावा काय? कमळचा कार्यक्रम घेण्यासाठी जनतेची फसवणूक केली जनता दरबारच्या नावाखालती आणि स्वतः गणेश नाईक साहेबांची फसवणूक केली. त्यांनाही सुद्धा कुठेतरी मनाला हे आवडलेलं नाही आहे. बरोबर, येऊ शकले नाही. जर तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की निवडणुकीमध्ये प्रशासकीय अधिकारी व्यस्त आहेत, मग तुम्ही जनता दरबार कोणाच्या भरोशावर लावलेला आहे? टोकन देणारा मुलगा जो आहे तो BJPचा आहे. त्यानंतर अर्ज जिकडे पाठवले जातात तो घेणारा माणूस BJPचा आहे. टोकन क्रमांक अनाऊन्स करणारा जो आहे तो BJPचा मनोज बारोट आहे. स्टेजवर बसलेले लोक आहेत ते BJPचे पदाधिकारी आहेत. तर मला असं वाटलं की मी चुकून तरी BJPच्या कार्यालयात नाही आलो. माझी भूमिका मांडण्यासाठी मी ओपनली त्यांना सांगितलं की माझी कागदपत्र द्या आणि मला जायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर त्यांनी कागदपत्र देण्यासाठी दिरंगाई केली. याचा अर्थ त्यांना प्रश्न घ्यायचाच नव्हता, त्यांना फक्त स्वतःचा अजेंडा रेटायचा आहे. अरे स्वतःचा अजेंडा रेटायचा आहे तर शासनाकडून परवानगी घ्या आणि पक्षाचा कार्यक्रम लावा. पण नमस्कार, आज आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. विरारमध्ये पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आहे. आगामी निवडणुकांना घेऊन वसई विरारमध्ये काय काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणी जनता दरबार ठेवला आहे. परंतु जनता दरबारमध्ये काही अशी लोकं पण आहेत जी नाराज आहेत आणि ते का आहे ते आपण जाणून घेऊया. कारण जनता दरबार असताना अनेकांना ही अपेक्षा असते की आपल्या सगळ्या समस्या पूर्ण झाल्या पाहिजेत, आपल्या समस्यांचं निराकरण नाही झालं पण त्या ऐकल्या गेल्या पाहिजेत. आणि गणेश नाईक हे खूप प्रसिद्ध आहेत जनता दरबार घेण्यासाठी. सततचे ते जनता दरबार घेत असतात आणि गेल्या 1 वर्षामध्ये अनेकदा असं झालेलं आहे की त्यांच्या जनता दरबारमध्ये आल्यानंतर जे ते समस्यांचं निराकरण झालं आहे त्याच्यामुळे कुठेतरी अपेक्षा घेऊन लोक तिथे जातात. सरांनी हे डिक्लेअर केलं होतं की 3 टप्प्यांमध्ये तुम्ही जी तक्रारी आहेत ते घ्या, एक त्यांना एक शासकीय ह्यांच्यासाठी आणि एक एन्क्रोचमेंट करून नागरिकांना परत देण्यासाठी. परंतु असं काय झालं की नागरिक त्या ठिकाणी नाराज झाले आणि त्यांचं काय म्हणणं आपण ऐकून घेऊया. नेमकं काय झालं, काय अशी प्रक्रिया झाली की तुम्ही नाराज झालात किंवा काय नेमकं घडलं तिकडे? बरं, काय आहे की तुम्ही जे आता बोललात की गणेश नाईक साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जनता दरबारामध्ये लोकांना नाही भेटतो आणि डेफिनेटली नाही भेटतो. मी ज्या वेळेला ते पालकमंत्री झाले आणि पहिला जनता दरबार झाला त्यानंतर मी गेलो तिथे मला जी रिस्पॉन्स भेटली आणि माझी प्रशासकीय जी तक्रारीची दखल घेत नव्हते त्यांनी आश्वासन देऊन मला तक्रारीची माझी दखलही घेण्यात आली. म्हणून मी आता त्यांच्या ह्या 3रा जनता दरबार मी अटेंड केला, 3रा ते 4था आज वसई विरारमध्ये येतात आहे. म्हणून आज मी हे बघा, मी एक स्वतः राजकीय पक्षाचा जरी पदाधिकारी असलो तरी माझ्या ह्या तक्रारीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा लेबल लावलेला नाही आहे. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून एवढं बंच पुराव्यानिशी तक्रार करण्यासाठी मी आलेलो होतो. मला अपेक्षा होती की इथे मला जनता दरबारामध्ये नाही भेटेल, परंतु इथे आल्यानंतर तुम्ही स्वतः पाहिलं की पाठी BJPचा हे होता आणि जनता दरबार. आज गणेश नाईक साहेब नवी मुंबईला त्यांच्या मतदारसंघामध्ये जनता दरबार घेतात त्यावेळेला तिथे कुठल्याही पक्षाचा बॅनर लावत नाही पक्षाचे पदाधिकारी असताना. मग आज इथे कसं नाही तुम्ही हे केलं. आणि बरं, ही गणेश नाईक साहेबांची फसवणूक केली आहे. कारण इथे 3 स्तरावरती स्वतः गणेश नाईक साहेब बोले, मला माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा, मी मुद्दामून काढला. 3 स्तरावरती तक्रारी तुम्ही द्या, एक इथे स्थानिक, एक महानगरपालिकेमध्ये आणि एक माझ्याकडे येऊन दे. ह्याने आमच्याकडून एकच कॉपी घेतली. अच्छा. आणि त्याचा आम्हाला कुठल्याही रित्या पोच नाही, काही नाही. मग आमचे हे तक्रारी घेऊन करणार तरी काय? मग उद्या आम्ही जायचं कसं? दात मागायचं. तक्रारी काय आहेत तुमच्या? आमच्या तक्रारी महानगरपालिका स्थानिक लेवलला भ्रष्टाचार चालू आहे, चुकीचं चालू आहे, ह्या पुराव्यानिशी आम्ही देणार होतो. ही एवढी सर्व माझी ही आहे बरं ना. मी एक राजकीय पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पदाधिकारी असताना मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी जनता दरबारात आलेलो होतो. तर इथे बघतो तर भलतंच राजकीय स्टंट चालू आहे. आज मी लोकांना सांगितलं फोन करून की तुम्ही या जनता दरबारात या, जनता दरबारात या, जनता दरबार तुम्हाला नाही भेटेल. आणि आज लोक माझ्यावर काही विश्वास ठेवले ते पण बोलतात की अरे बाबा जनता दरबार हे काय चालू आहे. नाही, निश्चितच. कारण गणेश नाईकांचे जितके पण जनता दरबार झालेले आहेत, आता जसं सर पण म्हणाले की गुगलवर तुम्ही जनता दरबार टाईप करा, गणेश नाईक यांचा चेहरा येतो. म्हणजे इतकं प्रसिद्ध असल्यानंतर हे सगळे प्रकार घडत असतील तर कितपत योग्य आहे? कारण आचारसंहिता सुरू आहे आणि अशा प्रकारामध्ये सगळं सुरू आहे तर काय? आचारसंहिता
आता सुरू आहे, गणेश नाईक साहेब बोलतात, अधिकारी प्रशासकीय अधिकारी येत नाही, मग आचारसंहितेमध्ये राजकीय पक्षाचेही सुद्धा कार्यक्रम होत नाही. आज तुम्ही बॅनर बी लावून हे करतात आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या कमळ इथे खिळावं ह्याच्यासाठी तुम्ही प्रसिद्धी करतात आहे. म्हणजे आमच्या सर्वसामान्य नागरिकांची तुम्ही फसवणूक, आणि माझी तक्रार तुम्ही सोडली, माझा दावा आहे. कारण मी आता पोलिसांनी सांगितलं की तुमची तक्रार आम्ही शोधून देतो. माझ्या नावाची नोंद झालेली आहे. माझे जे सहकारी होते त्यांनी नावाची नोंद बी केलेली आहे. बरं, माझी कॉपी आहे ना, ही एवढी कॉपी, एवढ्या कॉपीमध्ये एकही कॉपी त्यांना भेटत नाही. अहो 8 प्रकरण घेऊन आलो आहे पुराव्यानीची, आणि एकही कॉपी भेटत नाही. म्हणजे ह्यांनी माझी प्रकरण घेतले की नाही? कशासाठी घेतलं असेल प्रकरणं तुमची? म्हणजे काय यांचं इंटेन्शन काहीतरी वेगळं असेल. आज माझी कॉपी मला देतच नाही. मी विनवणी केली हात जोडून तुमच्या सर्वांसमोर की आम्हाला दोनदा खरं तर आम्हाला काही वादविवाद पण करायचा नव्हता, पण माझ्याबरोबर काँग्रेसचे नेते आमचे रामदास वाटमारे साहेबसुद्धा होते. आम्हाला वाद करायचा नव्हता, आम्हाला हे कार्यक्रम पटत नव्हता. आम्ही निघून जाणार होतो आमच्या कॉप्या घेऊन, कारण आम्ही गणेश नाईकांपर्यंत विषय पोहोचला पाहिजे ते पण. हां, आणि एवढं विषय आम्हाला बोलायला. आणि मेन कसं आहे की गणेश नाईक साहेब स्वतः बोलतात की एन्क्रोचमेंटची कॉपी द्या तक्रारदाराला, पाठपुरावा. तुम्ही आम्हाला कॉपीच दिली नाही, नुसते आम्हाला नंबर दिले, आणि ते नंबर पण तुम्हीच ठेवणार. आमच्याकडे पुरावा काय उद्या तुम्हाला दिलेल्याचं? काहीतरी यांचं व्यवस्थापक पाहिजे की नाही? इथे व्यवस्थापक पण घड नव्हतं. सर्व कमल लोक उपरणं घालून आलेली. म्हणजे तुम्ही आम्हाला स्थानिक जनतेला तुम्ही कमलचा कार्यक्रम घेण्यासाठी जनतेची फसवणूक केली जनता दरबारच्या नावाखालती, आणि स्वतः गणेश नाईक साहेबांची फसवणूक केली. त्यांनाही सुद्धा कुठेतरी मनाला हे आवडलेलं नाही आहे. बरोबर. तुम्हाला मी सांगू इच्छितो की जेव्हा यापूर्वी प्रताप सरनाईक यांचा पण जनता दरबार झाला होता आणि जवळपास 6 तास हा जनता दरबार सुरू होता, त्यावेळेस महानगरपालिकेचे पदाधिकारी त्या ठिकाणी, अधिकारी त्या ठिकाणी होते, तहसीलदार होते, मंडळ अधिकारी होते, सर्कल अधिकारी होते, पोलीस होते. इतकंच नाही तर जे पोलीस लागतील ते होते. मोठमोठे विषय निघाले, खदानीचा, RDXचा, ब्लास्टिंगचा, असे मोठमोठे विषय हाताळण्यात आले. गणेश नाईक हे पालकमंत्री आहेत पालघरचे, त्यांचा जो पद आहे त्यांच्यापेक्षा मोठा आहे. आणि इतकंच नाही तर गणेश नाईक हे खूप आदर्श एक व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जातात, आणि त्यांची अशा प्रकारे जे आहे ते जनता दरबार जेव्हा ते घेत आहेत हे कळल्यानंतर जनतेने या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली. परंतु कुठेतरी या संपूर्ण मुद्द्यामध्ये लोकांची फसवणूक झाली का हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. अनेक लोक आहेत, जवळपास 200च्या वरती आता टोकन्स ते वाटले गेले. म्हणजे कुठेतरी जनतेचा अजूनही विश्वास आहे की जो न्याय आहे तो गणेश नाईक यांच्याकडून मिळेल, आणि म्हणूनच जनतेने तिकडे गर्दी केली आहे. पण हा जो प्रकार समोर आला नेमका काय होता? ह्याच्यामध्ये लोकांची फसवणूक होते की सरांची फसवणूक होते हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. आता काय मागणी आहे? कॉपी तर मिळत नाही आहे, मग आता काय मागणी आहे? कॉपी माझी चोरली. खरं तर आम्हाला पहिलाच शंका होती ती बातमी ज्या वेळेला आली, इथं न्यूजपेपरला बी, आम्ही फेसबुकला, इतर ठिकाणी ट्विटरला बी पाहिलं. मी खरं सांगतो, मी पुन्हा एकदा सांगतो, मी विरोधी आहे ह्या उद्देशाने मी इथे विरोध केलेला नाही आहे, किंवा आम्हाला काहीतरी इथे काळाकांडी करायची होती. आमचा हा कार्यक्रम आम्ही खरं न्याय भेटायच्या अपेक्षेने आलेलो होतो. एवढ्या तक्रारी पुराव्यानिशी कारण गणेश नाईक साहेबांच्या इथे नाही भेटतो, आणि माझ्या फेसबुकवर मी त्यांचं सर्वात प्रथम अभिनंदन केलेलं आहे. याआधी तुम्हाला मिळाला आहे न्याय? हो, भेटलेला आहे ना, म्हणून तर मी आलेलो ना. इथे म्हणजे पण इकडे जे अरेंजमेंट होती त्याच्यामुळे तुम्हाला अतिशय चुकीची. कारण पहिली मेन गोष्ट मला संशय आलेला की जनता दरबार आहे, आज जनता दरबाराची अनाउन्समेंट स्वतः जिल्हाधिकारी करतात, प्रोटोकॉल असतो, आणि ते केलेलं आहे आत्तापर्यंत. आणि आता भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील जी हे स्वतः अनाउन्समेंट करतात आहे सर्व न्यूज मीडियाला, जनता दरबार आहे, जनता दरबार आहे. पुढे आम्हाला शंका वाटली की हा नक्की कुठला दरबार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जर अप्रुव्हल दिलं असेल तर प्रज्ञा पाटीलना पण अधिकार आहे ना बोलायचं, म्हणून कदाचित ते म्हणाले असतील असं. आता भाजपाच्या राज्यात काय होऊ शकतं ते आम्हाला माहिती नाही. आज त्यांची सत्ता आहे, परंतु कुठेतरी जर तुम्ही असे स्वतः जर नियमबाह्य काम करत राहिलात तर मग लोकांकडून कसली अपेक्षा करणार? मग आम्ही हे ज्या लोकांच्या तक्रारी करतो, भ्रष्ट लोकांच्या, मग हे तक्रारी आम्ही म्हणजे काय शब्दच आम्हाला सुचत नाही. नक्की. आपल्यासोबत आता काँग्रेसचे पदाधिकारी पण आहेत. वाघमारे सर, तुम्हाला विचारू इच्छिते या संपूर्ण मुद्द्यावर जे हायलाईट करा की नेमकं काय घडलेलं आहे. आज जी जनता दरबार आपण पाहतोय, खरं तर मंत्री साहेबांनी जेव्हा अनाऊन्स केलं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी अनाऊन्स करायला पाहिजे होतं, कोणी अधिकारी उपस्थित दिसत नाही आहे, हे कितपत योग्य आहे? पालकमंत्री साहेब बालाजी बँकवेटकडे पोहोचण्याच्या अगोदर आचोळे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते.
त्या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. परंतु ज्या ठिकाणी जनता दरबार आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी एकही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नाही. आणि त्यांनी सुरुवातीच्या 2 शब्दामध्ये त्यांनी सांगितलं की निवडणुकीच्या काळामध्ये प्रशासक जो आहे तो निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही. जर तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की निवडणुकीमध्ये प्रशासकीय अधिकारी व्यस्त आहेत, मग तुम्ही जनता दरबार कोणाच्या भरोश्यावर लावलेला आहे? या ठिकाणी जे BJPचे पदाधिकारी आहेत त्यांच्या भरोश्यावर तुम्ही कार्यक्रम लावलेला आहे जनता दरबार. BJPचे पदाधिकारी जर नागरिकांच्या समस्या सोडवत असते तर या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयाची आवश्यकता नाही आहे. इतर जनता दरबार भरवण्याची पण आवश्यकता नाही आहे. BJPचे पुष्कळ कार्यालय उघडे आहेत. बरोबर. तिकडेच समस्याचे समाधान झाले असते. लोक महानगरपालिकेच्या कार्यालयात जाणार पण नाहीत. फडणवीस सरकारमध्ये खरोखर लोक म्हणतात की हे फडणवीस सरकार आहे, त्याचा प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे. गणेश नाईक सर नेहमीच जनता दरबार घेतात आणि आपण जसं ऐकलं आता की विविध ठिकाणी लोकांना न्याय मिळालेला आहे, असं नाही की नाहीच मिळाला आहे. पालकमंत्री आहेत, जबाबदार व्यक्तिमत्व आहेत आणि जेव्हाही येतात जे काही स्टेटमेंट्स देतात त्याच्यावर अंमलबजावणी पण होते. रमाबाई अपार्टमेंटच्या वेळेस पण ते म्हणाले होते कारवाई बऱ्यापैकी झाली. तर कुठेतरी अशा जबाबदार व्यक्तिमत्वाची फसवणूक झाली आहे का, म्हणजे फक्त या स्थानिक राजकारणासाठी? जनतेच्या प्रश्नाची जाणीव असणारा नेता अशी ओळख आहे आपल्या पालकमंत्र्याची. गणेश नाईक साहेबांनी ज्या समस्या सोडवल्या आहेत त्या समस्यांनी पुष्कळ लोकांचं समाधान झालेलं आहे. त्याच अपेक्षेने मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे SC विभागाचा. शाळा, हॉस्पिटल्स, दफनभूमी हे सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न घेऊन या ठिकाणी मी आलो होतो. पण इथे वातावरण पाहिलं तर त्या ठिकाणी त्या समस्या मांडण्याची मला इच्छाही झाली नाही. कारण की टोकन देणारा मुलगा जो आहे तो BJPचा आहे. त्यानंतर अर्ज जिकडे पाठवले जातात तो घेणारा माणूस BJPचा आहे. टोकन क्रमांक अनाऊन्स करणारा जो आहे तो BJPचा मनोज बारोट आहे. स्टेजवर बसलेले लोक आहेत ते BJPचे पदाधिकारी आहेत. तर मला असं वाटलं की मी चुकून तरी BJPच्या कार्यालयात नाही आलो. मी काँग्रेस पक्षाचा कट्टर समर्थक आहे, पदाधिकारी आहे. सत्ता गेल्यानंतरही मी गेल्या 11 वर्षापासून सत्तेशिवाय असलेल्या पक्षामध्ये काम करत आहे. त्यामुळे BJPच्या कार्यालयामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी माझे कागदपत्र परत मागितले असता त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की तुमचे आम्ही कागदपत्र देतो. पण अर्धा तास झाला. मला इतरही कामं आहेत. माझ्या वार्डामध्ये जनता माझी वाट पाहत आहे. मी माझं एअर कंडिशन ऑफिस सोडून यांच्याकडे कशाला लाईनीमध्ये उभा राहू? BJPच्या माणसाकडे कशाला लाईनीत उभा राहू? मी माझे कागदपत्र मागितले असता त्यांनी देण्यास दिरंगाई केली आणि मग माझी भूमिका मांडण्यासाठी मी ओपनली त्यांना सांगितलं की माझी कागदपत्र द्या आणि मला जायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर त्यांनी कागदपत्र देण्यासाठी दिरंगाई केली. याचा अर्थ त्यांना प्रश्न घ्यायचाच नव्हता, त्यांना फक्त स्वतःचा अजेंडा रेटायचा आहे. अरे स्वतःचा अजेंडा रेटायचा आहे तर शासनाकडून परवानगी घ्या आणि पक्षाचा कार्यक्रम लावा. पण आचारसंहिता आहे तर काय वाटेल ते करा ना. BJPला कुठे आचारसंहिता मानवते? पूर्ण देशामध्ये आचारसंहिता तोडण्यामध्ये सर्वात जास्त यांचे पदाधिकारी आहेत. आचारसंहिता आणि BJPच्या दुरान्वये कुठेही संबंध लागत नाही. BJPच्या पदाधिकाऱ्यांनी BJPचा कार्यकर्ता मांडावा आणि काय फुगडी खेळायची ती खेळावी त्यांनी. आमचा काही आक्षेप नाही आहे. पण जनता दरबारच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करू नये असा आमचा स्पष्ट या ठिकाणी संदेश आहे. शेवटचा प्रश्न विचारेन. या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता बरीच लोक आली आहेत, म्हणजे 200च्या वरती टोकन गेलेत आणि सरांनी सांगितलं की आज कितीही लोक येऊ दे मी समस्या घेणार. पण ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये आता अधिकारी नाही आहेत, मग कोणाला आदेश दिले जात आहेत? काय सुरू आहे आतमध्ये? आदेश घेणारा तिथं उपस्थित नाहीच आहे. मग आदेश कोणाला देणार कोणाला? एकतरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, स्थानिक आमदारांनी पालकमंत्र्याची एक तर फसवणूक केलेली आहे किंवा BJPतर्फे एक खोटा अजेंडा राबवला जात आहे की आम्ही जनतेचे प्रश्न सोडवतो आहे इलेक्शनच्या तोंडावर. आज ज्या ठिकाणी हा जनता दरबार भरवलेला आहे त्याच्या आजूबाजूला ग्रामपंचायत इलेक्शन लागलेले आहेत. त्या ठिकाणी ग्रामपंचायतची रणधुमाळी चालू आहे. असं असताना तुम्ही फक्त देखावा उभा करताय. तुम्ही कामं काहीच केली नाही आहेत. तुम्हाला जनतेच्या समोर आपला विकासाचा मुद्दा घेऊन जाता येत नाही आहे. राजन नाईकजी ज्या ठिकाणी नारळ फोडलं, वसई विरारच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे
की खड्डे भरतानाचे नारळ फोडण्यात आलेत आणि ती जे डांबर टाकलं होतं ते दुसऱ्या दिवशी निघून पण गेलेलं आहे. मग तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे आणि तो नारळ कोणी फोडलेला आहे त्याच्यावर दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जनतेचा पैसा तुम्ही जो आहे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरत आहात, स्वतःची रील बनवण्यासाठी वापरत आहात, तर देऊन टाका राजीनाम्याने, फिरा ना गाणे गात. काय कोणी अडवलं आहे तुम्हाला? जनतेच्या पैशाचा तुम्ही अपव्यय थांबवा या ठिकाणी. आणि जनतेचा जे काम आहे ते जमत नसेल, राजीनामा देऊन टाका, बाय इलेक्शन घेऊन टाका. माहिती पडेल. आज राहुलजी गांधीजी संपूर्ण देशामध्ये सांगत आहेत की वोट चोरी झालेली आहे, पुरावे देत आहेत. आम्ही पुरावे देतो निवडणूक आयोगाला आणि उत्तर देतात BJPचे कार्यकर्ते. तुम्ही एनकेन प्रकारे निवडून आलात, लोकांनी तुम्हाला दिलं, राक्षसी बहुमत दिलं. आज बिहारचं इलेक्शन पाहता आम्ही तेच म्हणू शकतो, राक्षसी बहुमत. जनतेची कामं तर करा, उद्या तुम्हाला मत चोरी करायची गरज नाही पडणार. मग वसई विरारमध्ये चित्र काय असेल पुढे? हे जनता दरबार पाहता वसई विरारमध्ये काय चित्र वाटतं तुम्हाला? वसई विरारमध्ये भाजपाला ना मुळामध्ये ग्रासरूट नहीं है. BJP अपने लिए ज़मीन की तलाश कर रही है. उनकी ज़मीनी कोई नहीं है, ज़मीनी हकीकत जीरो है. किसी भी तरीके से आने वाले इलेक्शन में उनको दिखाना है कि हम लोग ने जनता का कुछ समस्या का निराकरण किया है. ऐसे ढकोसले करके वो लोग शोबाजी करेंगे और जनता बेरोज़गार है, 5 किलो राशन के लिए मोहताज है. फिर ये लोग लाडली बहन योजना चलाएंगे और कुछ बहाना करके जनता का वोट लेने का कोशिश करेंगे. लेकिन इस बार वसई विरार की जनता जो है उनको आईना दिखाए बगैर छोड़ेगी नहीं. धन्यवाद सर. गेल्या काही महिन्यांपूर्वी जे आहे या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी येऊन महानगरपालिकेमध्ये जनता दरबार घेतला होता आणि आपण पण ही बातमी केली होती की पालकमंत्री असताना म्हणजे गणेश नाईक असताना जे स्वतः जनता दरबार नेहमी घेत असतात आणि अनेकांचं समाधानही होतं. गणेश नाईक यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व पालघरला लाभल्यानंतर प्रताप सरनाईक यांना ह्या ठिकाणी येऊन जनता दरबार घेण्याची गरज काय, असे अनेक प्रश्न पण उठले. विरोधकांनी पण यावर प्रश्नचिन्ह उचलले. परंतु त्या दरबारामध्ये कुठेतरी अधिकारी, पोलीस अधिकारी सगळेच उपस्थित होते आणि ज्या समस्या नागरिकांकडून सांगितलं जात होतं ते सगळ्यांना ऐकायला पण येत होते की नेमकं चाललंय काय. पण इथे आल्यानंतर जे वागणूक लोकांना भेटली त्यावर तक्रार आली. म्हणून कुठेतरी जनतेचे मंत्री म्हणून ओळखले जाणारे गणेश नाईक हे भाजपच्या कार्यक्रमातच आलेत की काय असं वाटायला लागलं आणि त्याच्यावर तक्रारही सांगितल्या. आमदार राजन नाईक पण इथे उपस्थित आहेत, आमदार स्नेहा दुबे मॅडम पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पालकमंत्री तर खुद्द आहेच आणि त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण जनता दरबार आता सुरू आहे, आतमध्ये चालू आहे आणि खूप तक्रारी आहेत आणि सर ते स्वीकारतात पण आहेत. परंतु पुढे त्याचा काय होतं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण आजपर्यंत जे त्या जनता दरबारांना गेल्यात त्यांना समस्येचं समाधान मिळालेलं आहे आणि वसई विरारची जनता हे म्हणते की आमच्या तक्रारी चोरल्या जात आहेत. मग कुठेतरी समाधान हे मागायचं कोणाकडे? जर अधिकारीच उपस्थित नाही आहे दरबाराला तर कोणाला आदेश देणार आणि कोण आमच्या तक्रारी ऐकणार आणि आम्ही जाऊन कोणाला भेटायचं मंत्र्यांच्या आदेशावर? हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. पाहण्यासारखं असेल संपूर्ण जनता दरबारचं पुढे निष्कर्ष काय निघतं. कारण आचारसंहिता असताना देखील कुठेतरी भाजपचा कार्यक्रम या जनता दरबारच्या नावाखाली करायचा का, हा एक अजेंडा होता का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. धन्यवाद.